नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। ह्याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, पार्ट वाईज मी बनवले तर फिटिंग कसं करायचं साईडचं त्याचे रेडीमेड ह्याच्यावरती ते मार्किंगचा व्हिडिओ आहे। त्यानंतर सेकंड व्हिडिओ आहे ह्याचा शिलाईचा साईडचा। खूप सिंपल असे तुम्हाला व्हिडिओ वाटत असतील, पण खूप टिप्स आणि ट्रिक्स सोबत मी सगळे त्यात डिटेल सांगितले। प्लीज व्हिडिओ चेक करत जा एका पार्टचा असेल तर, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात। आता महत्त्वाचं आहे हे साईड कुर्तीचे जे साईड कट असतात ना, ते शिलाईमध्ये व्यवस्थित बसत नाही असं खूप जणांची तक्रार आहे। तर आता काय करायचं असतं, सगळ्यात आधी मी शिलाई तर करून दाखवणारच आहे तुम्हाला मशीनवरती। आता आपण हे जे कट करून घेतलंय हा साईडचा पार्ट मी तुम्हाला इथं असं दाखवते। आता इकडं पुढे लेस आहे तर तिथे माझी शिलाई नाही येणार। आता सुरुवातीपासूनचा हा असा एवढा आहे, हे जे आहे इकडचा हे फोल्ड व्हायला लागलं हे पहा, आणि धागे निघतात। असे असतील तर खूप लवकर शिवायचं आणि हा विदाऊट अस्तर आहे। तर काय करणार आता, सगळ्यात आधी इकडं मला खाली फोल्ड करायची गरज नाही, कारण ह्याला ही अशी लेस आहे त्याच्यामुळे। तर हे असा फोल्ड करून हे असं करून हे सरळ खालून वरती जायचं शिलाईला। खालून वरती अशी सरळ जायचं। त्यानंतर तो इथे फोल्ड चौकोन आल्यानंतर इकडून परत इकडे घ्यायचं आणि पूर्ण असा राऊंड करायचा। समजा इथं आल्यानंतर तुमचा ह्या बाजूने शिलाई क्रॉस होत असेल, म्हणजे असं व्यवस्थित येत नसेल, तर तुम्ही इथं आणून सुरुवातीला इथं जॉईंट करून शिलाई सोडून द्यायचं असा हा फोल्डिंगवाला, आणि इथे सोडून द्यायचं। मग परत इकडून खालून वरती चालू करायचं। हे प्रॅक्टिस करायचं। आणि त्यात ही अजून एक तुम्हाला आयडिया सांगते। तुम्हाला खूप असं फिनिशिंगचा प्रॉब्लेम आणि भीती वाटत असेल, नवीन असते तर असं फोल्ड करायचं आणि पटपट 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 पट धावधुरे टाकायचे आणि त्याच्यावर शिलाई घ्यायचं। हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे। तर तुमचा वेळ जात नाही। प्रॅक्टिस तुम्ही बोलतील नंतर तशी सवय राहील तर राहणार नाही। तुम्ही जसं शिवत जातील तसं ते प्रॅक्टिससोबत कमी हे होईल, फिनिशिंग येईल। तर चला शिलाईला सुरुवात करू आपण। तर शिलाईला सुरुवात करताना जे मी आधी सांगितलेलं आहे तसं तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर धावदोरा टाका आणि त्यानंतर तुम्ही शिलाई करू शकता। खूप असे वेगवेगळे पद्धत आहेत। सुरुवातीला जे नवीन शिवणार आहेत त्यांना पटकन जमत नाही, प्रॅक्टिसचा भाग असतो। जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जातील तर तसं ते जमा। आता तुम्ही पाहताय की मी व्यवस्थित फोल्ड करून घेते वरपर्यंत आणि दोन्हीही हात पकडून मी शिलाई करत येते। तर वरपर्यंत आता मी शिलाई करत आले। त्याचे जे काही धागे असतील किंवा काही दिसत असेल तर तुम्ही कट करू शकता आतल्या बाजूने, अगर ते व्यवस्थित फोल्ड होत नसेल तर। आता जिथं फोल्ड होत नाही तिथं मी हाताने 2-3दा असं त्याला व्यवस्थित करून घेतले, कारण थोडेसे धागे निघाले की कपड्याचा हे पडतो। मेन इथं आहे, इथे पूर्ण शिलाई घेतल्यानंतर थोडंसं वर घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहत असतील तर सुई नाही काढलेले, फक्त दाब उचलून मी फक्त तो कपडा जो आहे तो चेंज करून घेते। फक्त त्याच्या फोल्डिंग जे येते तिथं फोल्डिंग नाही यायला पाहिजे। इथे मेन कॉर्नरला खूप गडबड होते, कारण काय इथे आपण जे फोल्ड करतो ना तिथं आपणाला क्रॉस येते का ते इथेच कळतं। इथे अगर तुम्हाला वाटत असेल क्रॉस येत आहे तर थोड्या वेळ थांबा आणि व्यवस्थित ते परत फोल्ड करून घ्या आणि तशी शिलाई करून घ्या। मी एकसारखी शिलाई करताना धागे किंवा त्याचा फोल्ड आहे तो खूप बारीक असं लक्ष देऊन करते। आता ही एंडिंग झाली। एक कट आपण एका साईडने शिवून घेतली आणि ती बरोबरी पाहिली, कारण इकडं समोर डिझाईन आहे। जितकं जास्तीचा भाग असतो त्याच्यामध्ये फोल्ड करायचा आहे आणि तो व्यवस्थित खालच्या बाजूला गोड जसा प्रकार असतो तो तशी शिलाई येते। तर कॉर्नरसुद्धा खूप व्यवस्थित यायला पाहिजे, नाहीतर जरा फोल्ड झाले, क्रॉस आला, क्रॉसमध्ये आला तर तुमचे साईड कट जे आहेत ते असं क्रॉस दिसतात। ह्याला बरेच ठिकाणी सिल्ट पण बोलतात, साईड सिल्ट पण बोलतात, म्हणजे हिंदीमध्ये तो शब्द जास्त वापरण्यात येतो, पण आपण साईड कटच बोलतो। तर मी थंबनेलमध्ये इव्हन व्हिडिओमध्ये पण साईड कटच सांगितलं आहे, पण मी जेव्हा थंबनेलचं मार्किंग किंवा हे करते, थंबनेल बनवते, त्याचं जे टायटल असतं त्याच्यामध्ये मी तेही शब्द वापरते। तर त्याचा मी इथं उल्लेख करत आहे, कारण बरेच जण सर्च करतात। साईड कट म्हणल्यावर खूप जणांना कळत नाही, सगळी ठिकाणी वेगवेगळे साईड सिल्ट ही बोलतात ह्याला, हेही सांगितलं। आणि बघा त्या बाजूने पूर्ण शिलाई केलं आणि इकडचं तर इथे बघा तुम्ही पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग येईपर्यंत मी हाताने हे करते आणि इथे जे आहे फक्त दाब उचलायचं आहे। सुई तसंच कपड्यामध्ये अडकलेली असते, म्हणजे तो भाग क्रॉस येणार नाही। आणि शिलाईचा कडच्या वरती थोडंसं घ्यायचं आहे,
परत सुई तसाच ठेवते मी आणि दाब उचलून साईड जी आहे त्याची फिनिशिंगसाठी पाहते आणि मग त्यानंतर मी शिलाईला सुरुवात करते. ह्या खूप बारीक गोष्टी आहेत, पण तुम्ही लक्ष देऊन केलं तर फिनिशिंग खूप छान येते, कारण ओव्हरऑल ड्रेसचा लुक साईड कटवरतीच असतो. तर हे पूर्ण एक आपली फोल्डिंग करून साईड कट पूर्ण शिवून झाली. त्यानंतर आपण त्याला साईडला परत डबल शिलाई करतो कॉर्नरवरती. तर खाली ह्याला शिलाई करताना सरळ पकडायचं आणि कॉर्नरवरतीच त्याचा बरोबर शिलाई यायला पाहिजे. थोडंसं मागे पुढे झालं तरीही ते व्यवस्थित दिसत नाही. आत्ता तुम्हाला फास्ट दिसत असेल मी शिवताना, हा प्रॅक्टिसचा भाग आहे, त्यामुळं मला जमतं. आणि तुम्ही जेव्हा नवीन असता त्यावेळेस हे खूपदा तुम्हाला कंटाळा येतो की हे व्यवस्थित येत नाही, काय चुकतं आहे कळत नाही. तर ह्याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला टिप्स किंवा ट्रिक्स सांगितले ते वापरून पहा, तर तुम्ही नवीन असतील तरी जमेल. आणि कॉटनचा तुम्हाला सांगते सुरुवातीलाच, कॉटनचा कपड्यावरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा हात आरामात साफ होऊन जाईल. आणि काय होईल की तो बिघडला तर आपणाला खूप वाईट वाटतं. तर मग त्यावेळेसच सुरुवातीला कंटाळा येतो शिलाई शिकायचा. मग कॉटनच्या कपड्यावर केलं तर सरासरी फिनिशिंग चांगलीच येते. आणि जेव्हा प्रॅक्टिस होत घेते तर तुम्ही पुढे पॉलिस्टर किंवा कुठलाही कपडा वापरू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण मी ह्याची शिलाई करून घेतली. आपला पूर्ण टॉप शिवून झालेला आहे. तर तुम्ही गळा पाहू शकता. हे समोर रेडी ही होती, डिझाईन होती ह्या गळ्याला. आणि हे ज्यांची आहे ती आल्यानंतर रिप्लाय देईलच तुम्हाला. तर आता मी तुम्हाला साईड दाखवते. अजून ह्याला प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर हे साईड तुम्हाला कुठंही खेचलेलं वाकडं तिकडं किंवा असं काय बोलतात सेप बिघडलं आहे असं बिलकुल वाटत नाही. तुम्ही असं लांबून पाहिल्यानंतर दोन्हीही बाजू तुमच्या लक्षात येते, ही बाजू आणि ती बाजू. म्हणजे तुम्ही जेव्हा टॉप शिवता ह्या सगळ्या खूप बारीक गोष्टी, डायरेक्ट तुम्हाला टॉपची कटिंग पूर्ण त्याची शिलाई दाखवली ते तर सगळं आलंच तुम्हाला, पण ह्याच्यामधले काही मिस्टेक होतात किंवा काय महत्त्वाचं असतं, कसं शिवायचं असतं, कशा पद्धतीने शिवायचं असतं, कुठं आपण चुकतो, हे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला एक सरळ उदाहरण देते. ह्याच्यामध्ये हे जरा समजा इथे जे आहे हे जरा तुमची फिनिशिंग कटची बिघडली, तर हे असं ही बिघडली तर तुमचा पूर्ण ड्रेसचा लुक खराब होतो. असं आपण ठेवून पाहूया आता ह्याला. हे तर ह्याला इस्त्रीही तितकीच गरजेची असते जेव्हा तुम्ही शिवता. हे पहा, तर हे इथे जे आहे इथे जरा कमी जास्त आलं, कुठलं खेचल्यासारखं वाटलं तर तो खूप असा ह्याचा कुर्तीचा जो साईड कट आहे त्याचा लुक जातो. ही झाली. आणि ह्याला ही समोर डिझाईन होती आणि ही बाजू पाहू शकता तुम्ही. तर हे असं ठेवलं सरळ येणं, कुठंही क्रॉस न येणं इथे हे, आणि ही शिलाई अशी ठेवल्यानंतर हे असे दोन्ही साईड होतात. असे हे दोन्ही साईड असे होतात. तर तुमच्या लक्षात येईल की वरून धरून हे वरून धरून जे आहे हा भाग इतका सरळ आणि इतका व्यवस्थित एका लाईनीत दिसतो. हे सगळे महत्त्वाचे असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहत जा. खूप बारीक सारी गोष्टी आहेत, कारण ह्याच गोष्टीपासून तुमच्या फिनिशिंगमध्ये खूप असा फरक पडतो. फिनिशिंग चांगली असेल तरच आपल्याकडे कस्टमर येतात. आणि कटिंग दाखवलं तुम्हाला, सरळ त्याची शिलाई दाखवलं, ते तर महत्त्वाचंच आहे. पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिकमध्ये अगर तुम्ही नाही शिकले तर तुम्हाला किती प्रॅक्टिस केलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. बघा किती सुंदर दिसतोय. तर चालेल, चला काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की विचारा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवर्जून तुम्हाला समजले का किंवा काय आहे तुमचे काय मिस्टेक होत असतील किंवा ह्यातल्या काही गोष्टी तुम्हाला जमत नसतील, तुम्हाला शिकायच्या असतील, मीही काही विसरत असेल तर ते नक्की विचारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.